शाळा खोल्या देऊन टाकल्या. आज त्यांनी भूमिपूजन घ्यायला मला बोलवलं. बरं, भूमिपूजन घ्यायला बोलवलं म्हणजे मी कधीही शेवगाव पातळीमध्ये जर आलो, मला त्या गावाचे कधी कार्यकर्ते दिसले नाही, पण हा गडी पहिला आदरायचा. म्हणे बाबा तुला खोल्या दिल्या, माझा पिछा सोडतो म्हणणार नाही, मला भूमिपूजन करायला घेऊन जायचं. मी शपथ सांगतो, इथं त्याच्या प्रेमापोटी नाही, पण त्याला वैतागून खरं भूमिपूजन एका पात्र करायला हवं. मी असंख्य लोकांना कामं वाटले, 10 कोटी 5 कोटी, काय हिशोब नाही विचारलं. इतक्या लोकांना कामं वाटले, इतक्या सरपंचांना कामं वाटले, पण मला एवढं बोलवण्याचं हट्ट मी आजपर्यंत कोणाला करताना पाहिलं नाही. शेवटी एखाद्या कार्यकर्त्याच्या हट्टापुढं जो वाकेल तोच खरा मोठा जाऊन नेता होतोय. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी सांगितलं. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी हेच शिकवलं. जेवढे लोक मला ओळखतात, अनेक लोक मला येऊन भेटले, अनेक लोक येऊन मला नडले, मी कधी कोणाच्या पुढे वाकलो नाही, पण आदिनाथ पुढे मला वाकावं लागलं आणि मला या शाळाच्या खोलीच्या भूमिपूजनासाठी यावं लागलं. कारण की त्या व्यक्तीच्या माध्यमातून विठ्ठलराव वारंवार म्हणते की एवढं समृद्ध परिवार, आणि खरंच आहे, आमच्या परिवारामध्ये सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे समाजाने भरपूर काही दिलं सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.